मित्रांनो, जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. मित्रांनो, यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये सांगितलं आहे की आता ऑप्शन फॉर्म कॉलेजची नावं कधी द्यायची त्याची डेट आलेली आहे. तर यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे वेगवेगळे डाऊट्स आहेत की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असतं, फायनल मेरिट लिस्ट काय असतं, त्या दोन्हींमध्ये काय फरक असतो, त्याशिवाय ऑप्शन फॉर्म जी भरायची तारीख आहे ती फिक्स राहणार आहे का, तर अशा सगळ्या गोष्टींवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष कर्ले. आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की उद्या 15 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. तर तारीख जरी 15 तारीख त्यांनी दिली असली तरी हे दिवसभरात कधीही येऊ शकतं, कारण वेबसाईटवरती प्रॉब्लेम आला तर उशीरही देखील होऊ शकतो या गोष्टीला. उद्या दिवसभरात कधीही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. ती आली की मी कम्युनिटी पोस्टमध्ये माहिती टाकीनच. तर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय करायचंय, तुमचं नाव, तुमची जी कॅटेगरी आहे ती, त्याशिवाय तुमचे मार्क्स, या गोष्टी बरोबर आहेत का बघायच्या आहेत. आता कसं आहे, अनेक विद्यार्थ्यांचं काही डॉक्युमेंट राहिल्यामुळे त्यांचं जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरी वेगळी येऊ शकते. तर उदाहरणार्थ जे ओपन कॅटेगरीमधल्या काही विद्यार्थ्यांना EWS मध्ये अप्लाय करायचे, पण EWS सर्टिफिकेट नसेल तर त्यांचं ओपन मध्ये नाव येईल. किंवा अनेक विद्यार्थ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्यांचं ओपन मध्ये नाव येईल. तर आता फक्त तुम्ही तुमचे कास्ट, कॅटेगरी, मार्क्स या गोष्टी बरोबर आहेत का बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे आता जे डॉक्युमेंट राहिले होते ते आले असतील तर ते ग्रीव्हियन्स मेरिट लिस्ट नंतर जर काही चुकले असं वाटत असेल तर ते ग्रीव्हियन्स पिरियड टाकू शकतात. 16 ते 18च्या दरम्यान ते ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये ग्रीव्हियन्स टाकू शकतात आणि जो काही बदल करून घ्यायचा आहे तो घेऊ शकतात. आता आपण बोलूया कॅपराऊंड बद्दल, ऑप्शन फॉर्म बद्दल. ऑप्शन फॉर्म 20 तारखेपासून सुरू होत आहेत. तर 20 तारखेलाच त्याच दिवशी त्यांच्याकडून जे कास्ट कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या जागांचं वितरण असतं, सीट मॅट्रिक्स बोलतात याला, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये, कोणत्या ठिकाणी, कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, तर या सगळ्याच्या डिटेल्स त्या ठिकाणी दिल्या जातात. हे सीट मॅट्रिक्स 20 तारखेला येईल आणि त्यानंतरच ऑप्शन फॉर्म सुरू होतात. तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. तर ज्या दिवशी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्या दिवशी मी वेळ तुम्हाला सांगून देईल की किती वाजता मी लाईव्ह येईल. आणि लाईव्ह येऊन किंवा मग व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल की कॉलेजची नावं देत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कॉलेजची नावं देत असताना कोणता क्रम कसा ठेवायचा आहे. तर या बाबतीत त्या दिवशीच मी सांगेल. आता सांगितलं तर पुन्हा तुम्ही विसरून जाल. सध्या महत्वाची गोष्ट एवढीच आहे की उद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिवसभरात कधी येईल, त्यामध्ये फक्त तुम्ही चेक करा की तुमचे मार्क्स आणि इतर डिटेल्स बरोबर आहेत का. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट यामध्ये फारसा फरक पडत नाही, थोडाफार फरक असतो. आणि यामध्ये तुमचे मार्क्स आणि ज्या इतर डिटेल्स, रँक वगैरे जर आल्या तर यावरून आपण फारसं प्रिडिक्ट करू शकत नाही की तुमचा कुठे नंबर लागेल वगैरे. यासाठी तुम्हाला मागील वर्षीचा जो कट ऑफ आहे, मागील वर्षीचा कट ऑफ आहे तो, आणि त्यामध्ये 5-10% फरक पडू शकतो. सध्या फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमच्या गुणांमध्ये काही चुका आहेत का, तुमच्या कॅटेगरीमध्ये काही चुका आहेत का त्या बघून घ्या. जर काही चुका असतील तर त्या ठिकाणी बदल करण्यासाठी तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचं आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट यामध्ये फारसा फरक पडत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांसाठी त्यांनी ग्रीव्हियन्स टाकला, त्यांच्या मार्क्समध्ये बदल झाला. ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट कॅटेगरीचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते दिले नसतील आणि पुन्हा त्यांचा त्या कॅटेगरीमध्ये समावेश झाला असेल तर यामुळे तुमच्या रँकमध्ये थोडाफार फरक पडत असतो. बाकी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट यामध्ये फारसा फरक नसतो, त्यामध्ये थोडाफारच फरक पडत असतो. यामध्ये फक्त तुमच्या डिटेल्स बरोबर आहेत का याच गोष्टी तुम्हाला चेक करायच्या असतात. आशा करतो मित्रांनो मी जी माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल. त्याशिवाय आणखीन एक महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो, सीईटीचं हॉल तिकीट आहे. वेबसाईटवरती त्यांनी जी डेट दिली किंवा माहिती दिली त्यानुसार अजूनही तिथं डाउनलोड करण्याचा पर्याय आलेला नाही. मी त्यांना ईमेलद्वारे कंप्लेंट केलेली आहे. तुम्ही देखील वेळोवेळी वेबसाईटवरती जाऊन चेक करत राहा. त्याशिवाय ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवरती आशिष अरुण कर्ले या ID ला देखील फॉलो करा. तुमचे जर काही डाऊट असतील ते तिथं विचारू शकता. मला वेळ मिळेल तसं मी तुम्हाला रिप्लाय करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.